आईचा दाना आई घाल्यांच्या आईचा पुढचा त्यांच्या मला पण 2 मुली आहेत. त्यांच्या लेकरावर असं झालं पाहिजे. आई घाल्यांच्या आईचा पुढचा यांच्या. मित्र हो, भोर तालुक्यातल्या नरसापूर इथं जे घडलं त्याला ते जेवढं माणुसकीला काळीबा फासणार आहे तेवढंच ते फडणवीसांच्या गृह खातं आणि देवेंद्र फडणवीस यांच्या निष्क्रियतेचं बोलकं उदाहरण आहे. कायद्याची आणि पोलिसाची भीतीच कोणाला वाटायला तयार नाही. अवघ्या 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर 65 वर्ष वयाचा नराधम अत्याचार करतो, नंतर तिचा जीव घेतो. सुसंस्कृत म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये हे घडतं आणि तशी ही काही पहिली घटना नाही महाराष्ट्रातली. पण प्रत्येक वेळी देवेंद्र फडणवीस म्हणत असतात गुन्हेगारांना आम्ही सोडणार नाही. गुन्हेगारी मात्र सुरूच असते, त्यांना कोणाचं भय वाटत नाही. 3.5 वर्ष वयाच्या मुलीबाबत जे घडलं त्यामुळे लोक प्रचंड संतप्त आहेत. नराधमाला फाशी द्या म्हणून लोक रस्त्यावर उतरले आहेत आणि पोलीस मात्र त्यांच्यावरच बळाचा वापर करीत आहेत. ज्या बापाची चिमुकली लेक एवढ्या वाईट पद्धतीने गेली त्या बापाच्या कॉलरला पकडून पोलिसांनी उचललं. शांततेमध्ये सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीमार केला, अगदी महिलांना सुद्धा सोडलं नाही असा या आंदोलकांचा आरोप आहे. पण असा कोणता लाठीचार्ज झालेलाच नाही असं पोलीस आयुक्तांनी म्हटलेलं आहे. मित्र, आता तुम्हाला मी 2 व्हिडिओ दाखवतो. एक व्हिडिओ आहे आंदोलक आणि पोलीस यांच्यातला आणि त्यानंतर आणखी मी 2 व्हिडिओ दाखवणार आहे. परंतु लगेच नंतर एक व्हिडिओ जो आहे तो आहे अमितेश कुमार यांचा आणि त्यानंतर फडणवीस यांचा सुद्धा. आधी बघा हे आंदोलकाचा आक्रोश आणि त्याचा हा व्हिडिओ. कसं मारतात पोलीस पोलीस कसे मारतात. एका चिमुकलीला बलात्कार केला आणि हे मारतात. मार, अरे मार रे, मार 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 मार. तिच्या पुरीला असं केलं असतं तर काय केलं असतं तू? काय केलं असतं? मार 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 मार. अरे तुम्ही काय बघताय? मार 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 रे. हिजोरी सरकार आहे. मार सरकार मारलं मला आता. हिजोरी सरकार आहे. हिजोरी मारलंय नि मला चप्पल घालू दे. आईचा दाना आई घाल्यांच्या आईचा पुढचा त्यांच्या मला पण 2 मुली आहेत. त्यांच्या लेकरावर असं झालं पाहिजे. आई घाल्यांच्या आईचा पुढचा यांच्या. बाप रे बाप, ऐकलं पाहिलं मित्रांनो? अहो काय आक्रोश आहे हा आंदोलकांचा. पोलीस मारत आहेत आणि मारणाऱ्या या पोलिसांना आंदोलक म्हणत आहेत मार मार मार. तुझ्या पोरीला असं केलं असतं तर काय केलं असतं रे तू? मार. काळीच पिळवटून टाकणार सगळे. पोलीस मात्र म्हणतायत अजिबात लाठीचार्ज झालेला नाही. आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार काय म्हणतात ते बघा. पोलिसांनी इमोशनल ब्लॅकमेल केले नाही. पोलिसांनी जे मुद्दा होता त्या मुद्द्यावर त्यांना समजावून सांगण्यात आला होता आणि शेवटी काही लोक जे त्यांचे आई वडिलांना पण बाहेर पडू देत नव्हते अशा लोकांना बाहेर काढून ते आई वडिलांना गाडीमध्ये बसून ते स्वखुशीने पुढचे केले. कोणताही प्रकारची लाठीचार्ज झाली नाही. कोणताही प्रकारची लाठीचार्ज. दोन्ही व्हिडिओ तुम्ही पाहिले. कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय हे आता तुम्ही ठरवा. पोलिसांनी कोणताही लाठीचार्ज केला नाही. पोलिसांनी जो मुद्दा होता त्या मुद्द्यावर समजावून सांगितलं. पण काही लोक होते जे तिच्या आईवडिलांना बाहेर पडू देत नव्हते. त्यांना फक्त स्वखुशीनं
गाडीमधून बसवून नेण्यात आलं असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटलेलं आहे. मुळात पोलिसांचा वचक आणि कायद्याचा धाक असता तर ही वेळ आलीच असती कशाला हो. तिकडं कोणी पाहत नाही, त्याचा विचार कोणी करीत नाही. आता बघा, ज्यांच्याकडं गृह खातं आहे आणि त्यांच्या राजवटीमध्ये हे सगळा महाराष्ट्रभर हा नंगा नाच सुरू आहे, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणतात बघा. पुणे जिल्ह्यातली जी घटना आहे ही अतिशय निंदनीय, अतिशय दुःखदायी अशा प्रकारची घटना आहे. 3-3.5 वर्षाच्या चिमुकलीवर 65 वर्षाच्या नराधमानं त्या ठिकाणी अत्याचार केलाय आणि तिचा खून देखील केलेला आहे. आरोपीला अटक झालेली आहे. आरोपीचे अशा प्रकारचे जुने संदर्भ देखील त्या ठिकाणी दिसत आहेत. एकूणच या घटनेतनं समाजामध्ये मोठा रोष आहे. सगळ्यांनाच या घटनेमुळे त्या मुलीच्या बद्दल, त्यांच्या परिवाराबद्दल प्रचंड हळहळ वाटते. आरोपीला अटक तर केलीच आहे, पण मी आश्वस्त करू इच्छितो की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा संपूर्ण हे प्रकरण आम्ही नेऊ. स्पेशल त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्ट तयार करायला आम्ही हायकोर्टाला विनंती करू. स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर देऊन कमीत कमी वेळात या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी कोर्टापुढे आम्ही करणार आहोत. ऐकलं? तेच ते आहे ना, तीच ती जुनी कॅसेट पुन्हा पुन्हा वाजवलेली. अहो, दर वेळेला तेच बोलायचं, नराधमानी गुन्हे करत राहायचं आणि यांनी मंत्रिपद मिळवायची. अगदी पूर्ण वेळ फक्त राजकारण आणि राजकारण करायचं. विरोधकांना म्हणजे राजकीय विरोधकांना तुरुंगात डांबायचं. गुन्हेगार मात्र मोकाट सुटलेली. सगळं काही निराश करणार, हताश करणार. मित्र हो, ही सगळी परिस्थिती पाहून तुम्ही काय म्हणाल? तुमची मतं जरूर मांडा मित्रांनो. कळू द्या यांना, जनतेच्या भावना सुद्धा कळू द्या. आणि हो, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही एक अपेक्षा. मित्र हो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार. कसं मारतात पोलीस पोलीस कसे मारतात. एका चिमुकलीला बलात्कार केला आणि हे मारतात.